उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मालेगाव मध्ये माजी आमदार आसिफ शेख यांचे वडील माजी आमदार रशीद शेख यांच्या निधनानंतर माजी आमदार शेख यांची सांत्वनपर भेट घेतली. माजी आमदार आसिफ शेख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले. आसिफ शेख यांनी मालेगाव मध्यमधून अपक्ष उमेदवारी करण्याच्या हालचाली सुरू केल्यात. त्यामुळे ही सांत्वनपर भेट असली तरी माजी आमदार आसिफ शेख यांना गळाला लावण्यासाठी अजित पवारांनी भेट घेतल्याची अधिक चर्चा आहे. दरम्यान अजित पवार यांनी मालेगावातील विविध संस्था संघटनांच्या शिष्टमंडळाची भेट घेत संवाद साधला. त्यासोबतच लाडक्या बहिणीशी चर्चा देखील केली. ही केवळ सांत्वनपर भेट असून यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं माजी आमदार आसिफ शेख यांनी सांगितलं. अभी अजीत दादा पवार साहब और शरद पवार साहब जब अलग हो गए तो मैं शरद पवार साहब के साथ मैंने जाने का फैसला किया था और लोकसभा की निवडणूक हो गई, अब विधानसभा की निवडणूक सामने है और इसके लिए मैंने आप लोगों को पता है कि मैंने स्पष्ट ऐलान किया हूँ प्रेस में कि मैं अपक्ष उम्मीदवार बोलकर इलेक्शन लड़ने वाला हूँ. मुझे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में जाने का ऐसा कोई विचार नहीं है. मला सर्वच पक्षाकडून निमंत्रण येत आहे, मात्र मी अपक्ष उमेदवारीवर ठाम असल्याचं माजी आमदार आसिफ शेख यांनी सांगितलं. मात्र या भेटीमुळे मालेगावात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.